श्री समर्थ रामदास स्वामींची शास्त्रवृत्ती दर्शवणारी कथा। महाराष्ट्रात अत्याचारी मोगल अधिकाऱ्यांनी थैमान घालून धर्माचरण करणाऱ्या हिंदूंना त्रास देणे। श्री समर्थ रामदास स्वामींचे शिष्य प्रचार कार्यासाठी सर्वत्र संचार करत होते। श्री शिवरायांचा नुकताच उदय होऊ लागला होता। महाराष्ट्रात जागोजागी अत्याचारी मोगल अधिकारी थैमान घालत होते। सातारा भाग विजापूरच्या आदिलशहाच्या काह्यात होता। त्याचा एक मोगल ठाणेदार संगम माहुलीला राहत होता। हा ठाणेदार फार अत्याचारी होता। तो हिंदूंना फारच त्रास देत असे। तो नेहमी गरीब ब्राह्मण, गोसावी, बैरागी, संन्यासी यांना फार पीडा देत असे। त्याने ब्राह्मणांची स्नान संध्या, होम हवनी, यज्ञ याग बंद पाडले। पुराणे आणि कीर्तने बंद पाडले। मोघल ठाणेदाराने प्रवचन करणाऱ्या श्री समर्थ शिष्य उद्धव स्वामी आणि त्यांच्या समवेतचे लोक यांना मारझोड करून अन्यायाने अंधकार कोठडीत टाकणे। त्याचवेळी श्री समर्थ शिष्य उद्धव स्वामी यांचा मुक्काम माहुलीस पडला। त्यांनी तेथे समवेतच्या मंडळीसह स्नान संध्या, पूजा अर्चा चालू केली। कृष्णामाईच्या घाटावर प्रवचन चालू केले। ठाणेदाराला याची वर्दी मिळताच त्याने उद्धव गोसावींना पकडले, मारझोड केली आणि त्यांना त्यांच्या समवेतच्या 4 लोकांसह अंधार कोठडीत टाकले। सर्व लोक घाबरून सैरावैरा पळून गेले। समर्थांचा एक शिष्य मात्र संधी साधून पळाला। शिष्यावरील अन्यायाच्या व्रताने रागाने लालबुंद होऊन समर्थ रामदास स्वामींनी ह्या अत्याचारी ठाणेदाराला सर्वांसमक्ष अर्धमेला होईपर्यंत चोपून काढले। त्यावेळी श्री समर्थ चाफळला होते। शिष्य धावत पळत दुसऱ्या दिवशी सकाळी चाफळला आला। त्याने घडलेला सर्व वृत्तांत समर्थांना निवेदन केला। समर्थ रागाने लालबुंद झाले। त्यांचे डोळे आग ओकू लागले। त्यांनी कल्याण स्वामींकडून एक वेताची झणझणीत